सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेला आहे आणि प्रत्यक्षामध्ये यासाठी ज्या प्रश्नांचं स्वरूप आहे, जी प्रश्नपत्रिका आहे, ही आपल्यासमोर 2017ची नॅशची प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला यापूर्वी मी मराठीचे प्रश्न दिलेले आहे 8वीचे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गणित आणि सामाजिक शास्त्र विज्ञान या विषयाचे प्रश्न देत आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी माझी आपणास विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. यामध्ये आपण मित्रांनो वर्ग 8वा मराठी मीडियम आणि सामाजिक शास्त्र विज्ञान आणि गणित हे विषय बघणार आहोत उत्तरासह. मित्रांनो, प्रश्न 15 सुरुवातीचे मराठीचे होते ते आपण पाहिले. प्रश्न 16वा, एका दिवसाचा कालावधी असणारा पर्याय खालीलपैकी कोणता? एक दिवसाचा कालावधी कोणता पर्याय दाखवतो? 12 × 12 144 तास चूक आहे. 24 × 60 मिनिटे, त्यानंतर 24 × 12 × 60 सेकंद आणि 1 वर्षाचा कालावधी दाखवलेला आहे. तर याच्यामध्ये आपला जो योग्य उत्तराचा पर्याय मित्रांनो 24 × 60 2 नंबर. या पद्धतीने तुम्हाला उत्तर दाखवलेले आहे असे गोल करून मित्रांनो लाल मध्ये. त्यानंतर बघा, वजा करा 5x/8 वजा 3x/8 बरोबर किती? तर याची वजाबाकी करायची आणि ती उत्तर x/4 या पद्धतीने चौथा उत्तराचा पर्याय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ABCD हा चौकोन आहे. दुसरा चौकोन PQRS हा त्याला एकरूप आहे. ABCD या चौकोन आकारा एवढा एकरूप म्हणजे कोन P व कोन S 80 मापाचे आहेत, तर कोणते विधान सत्य असू शकेल? तर PQ बरोबर AB, कोन Q हा काटकोन आहे. PQRS च्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. PQRS चे क्षेत्रफळ ABCDच्या क्षेत्रफळापेक्षा कमी आहे. तर PQ बरोबर AB हे उत्तराचा पर्याय नंबर 1 चा बरोबर आहे. पुढे जाऊ, एकाच वर्गात शिकणाऱ्या रीटा आणि रेणूचे चाचणीचे 3 विषयातले गुण दिलेले आहे मित्रांनो. आणि हे गुण दिलेले बघा, रीटा आणि रेणूचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामधले खालीलपैकी कोणते विधान सरासरीच्या गुणाबद्दल योग्य आहे असं म्हटलेलं आहे. आपण पर्याय वाचून घ्या सगळे. ते वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की रीटाचे सरासरी गुण रेणूपेक्षा जास्त आहेत, रीटाचे सरासरी गुण रेणूपेक्षा कमी आहे, रीटाचे व रेणूचे सरासरी गुण समान आहेत, रीटा व रेणू यांच्या गुणांची तुलना होऊ शकत नाही. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जाईल की रीटा व रेणूचे गुण सरासरी समान येतात, दोघींच्या गुणांची सरासरी. त्यानंतर आलेखामध्ये विविध प्रकारच्या शाळाची विभागणी दर्शवलेली आहे. मुलांची शाळा, मुलींची शाळा व मुलींची एकत्र शाळा अशी दाखवलेली आहे. हे बघा, हे आलेख: मुलांची शाळा, मुलींची शाळा, मुलींची एकत्र शाळा आणि रात्र शाळा. तर खाली आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे विचारलं. मुलींच्या एकत्र शाळा मुलांच्या शाळापेक्षा जास्त आहे. एकूण शाळाच्या निम्म्यापेक्षा जास्त मुलांच्या शाळा आहेत. एकूण शाळांच्या 1/3 पेक्षा जास्त रात्र शाळा आहे. आणि मुलींच्या शाळा व मुलींच्या एकत्र शाळा यांची एकूण संख्या मुलांच्या शाळांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. तर याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो 4 नंबर आहे आपला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील कोणत्या यादीमध्ये संख्या या मोठ्याकडून लहान या क्रमाने दाखवलेल्या आहेत? म्हणजे उतरत्या क्रमाने दाखवलेल्या, मोठ्याकडून लहानाकडे. तर त्याचा उत्तराचा पर्याय बघा मित्रांनो 4 नंबर आहे. इथं हे उत्तराचा पर्याय आपला. पुढचा प्रश्न आहे, 5/7 अधिक कंसामध्ये 5/14 × 6/21 बरोबर किती? तर त्याचा उत्तराचा पर्याय आपल्याला इथं स्पष्टीकरण देता येणार नाही मित्रांनो, खूप वेळ लागेल स्पष्टीकरण देत बसलो तर. 4 नंबर. तुमच्यापर्यंत उत्तर पोहोचावं, प्रश्नपत्रिका पोहोचावी हा एक उद्देश आहे. प्रश्न पुढचा आहे मित्रांनो, एका 30 सेमी लांब पातळ वायरापासून एक आयत बनवलं तर या आयताची रुंदी 6 सेमी असेल तर त्याची लांबी किती असेल? त्या आयताची लांबी असेल मित्रांनो 9 सेमी. जेव्हा नवीन पूल बांधला गेला तेव्हा बसला एका शहरापासून दुसऱ्या शहराकडे प्रवास करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ 50 मिनिटापासून 40 मिनिटापर्यंत कमी झाला. दोन्ही शहराच्या दरम्यान प्रवासासाठी लागणाऱ्या वेळामध्ये शेकडा कितीने घट झाली? तर मित्रांनो 20% ने घट झाली. म्हणजे इथं 10%, 50 मिनिटाहून 40 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं वेळ कमी झाला. तर
शेकडा किती असं म्हटलंय त्यांनी. त्यानंतर बघा शेकडा 20%. एका चौरसाकृती बोर्डाचे क्षेत्रफळ 7056 चौरस सेमी आहे. बोर्डाची प्रत्येक बाजूची लांबी किती आहे? तर ती लांबी आहे मित्रांनो 84 सेमी. खालील आकृतीमध्ये लहान घनाकृती ठोकळे एकत्र ठेवून मोठे ठोकळे बनवले आहे. जर सर्व लहान ठोकळे समान आकाराचे असतील तर कोणत्या मोठ्या ठोकळ्याचे आकारमान इतरांपेक्षा भिन्न असेल? तर मित्रांनो 1 नंबरचा पर्याय उत्तरासाठी बरोबर आहे. रवीच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त त्याच्या वडिलांचे वय आहे. रवीचे वय X असेल तर त्याच्या वडिलांचे वय कसे मांडता येईल? तर मित्रांनो ते X 3X अधिक 5 या पद्धतीने मांडावं लागेल. खाली दिलेल्या स्तंभालेखावरून कोणत्या 2 महिन्यात वीज पुरवठ्यामधील फरक 30 मेगावॅट्स असेल? इथं बघा दिलेला आहे आपल्याला आलेख आणि यावरून कोणत्या 2 महिन्याचा फरक 30 मेगावॅट पेक्षा जास्त असेल असं म्हटलेलं आहे. तर आपण बघा फेब्रुवारी व मार्च, हे बघा फेब्रुवारी व मार्च, फेब्रुवारीचा 30 आहे आणि मार्चचा बघा मार्चचा हे मार्च आणि फेब्रुवारी. तर फेब्रुवारी व एप्रिल, सॉरी फेब्रुवारी व एप्रिल, हे बघा 30 आणि हे इथं 60 पेक्षा जास्त आहे. ओके, पुढे जाऊ मित्रांनो. खालील संख्या रेषा पहा. खालील कोणती किंमत सर्वात जास्त असेल? संख्या रेषा. तर 2 नंबरचा उत्तराचा पर्याय मित्रांनो याच्यामध्ये आपला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5चा 200वा घात बरोबर किती? तर त्याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो 3 नंबर. पुढे जाऊया. एक मोटर 2 तास 60 किमी प्रवास करते तर तिची तासी वेग 30चा तासी वेग तिचा. एका शेतकऱ्याला गुलाबाची शेती करायची आहे, त्यासाठी त्याने पुनरुत्पादनाची कोणती पद्धत वापरावी? गुलाबाची शेती करायची पुनरुत्पादनाची पद्धत कोणती वापरावी? मित्रांनो त्याने शाखीय पद्धत वापरावी. शाळेच्या आवारात एक झाड आहे. शरद ऋतूमध्ये त्याची पाने गळतात. या पानांची विल्हेवाट लावण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता? शाळा परिसराच्या बाहेर पाने जाळणे, पाने जवळच्या असलेल्या पाण्यामध्ये फेकणे, कंपोस्ट खत बनवण्यासाठी एक पाने एका खड्ड्यात टाकणे, शाळा परिसरात पाणी पसरून देणे. तर 3 नंबरचा पर्याय उत्तर आहे मित्रांनो आपला कंपोस्ट खत बनवण्यासाठी पाणी एका खड्ड्यात टाकणे. सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक अपरावर्तित किरणाद्वारे प्रकाश किरण आरशावर पडला तर कोणता किरण असेल? पर्याय निवडा म्हणते. तर मित्रांनो आरशावर पडल्यावर तर ए पर्याय, ए किरण ए. खाली दिलेल्या बलांपैकी कोणते संपर्क बल आहे? चुंबकीय बल, स्थितीय विद्युत बल, गुरुत्वीय बल की घर्षण बल? कोणतं संपर्क बल आहे म्हटलं तर घर्षण बल मित्रांनो. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक चेंडू विविध प्रकारच्या समांतर पृष्ठभागावरून जाण्याकरिता ए बिंदूपासून सोडला. खालीलपैकी कोणत्या पृष्ठभागावरून तो चेंडू जास्तीत जास्त अंतर जाईल? तर काचावरून जास्तीत जास्त अंतर जाईल मित्रांनो तो. खालील तक्ता 4 विविध शहरामध्ये त्या दिवसाचे तापमान व पर्जन्यमान दर्शवतो. किमान, कमाल आणि पर्जन्यमान. तर कोणत्या शहरामध्ये बर्फवृष्टी झाली असेल असा प्रश्न विचारलेला आहे. व्हिडिओ थांबवा, तक्त्याचं नीट निरीक्षण करा आणि मग पुढे जा मित्रांनो. तर बघा कोणत्या शहरात बर्फवृष्टी झाली असेल? बी मध्ये बर्फवृष्टी झाली मित्रांनो. बघा बी शहरामध्ये 5 सेमी, इथं मायनस आहे आणि इथं पाऊस पडलाय म्हणजे 5 सेमी जिथे आहे तिथं. पुढचा आग्रा येथील ताजमहालाच्या परिसरात अनेक उद्योग उभे आहेत. उद्योगाच्या अस्तित्वामुळे उद्भवलेल्या खालील कोणते कारण ताजमहालचे नुकसान करीत आहे? आम्लवर्षा, ध्वनी पातळीचा परिणाम, शहरातील गर्दी, गालीचा विणकाम. तर 2 नंबर पण काही परिणाम करत नाही, 3 नंबर नाही, 4 नंबर नाही, नंबर 1 आम्लवर्षा. यामुळं नुकसान ताजमहालचं होऊ शकते. रेशमाने आपला हात चुकून आगीच्या ज्योतीवर ठेवला व लगेच पाठीमागे घेतला. तिला उष्णतेची जाणीव झाली. हा जाणीवेचा संदेश कोणामार्फत वाहून नेला गेला? तर चेतासंस्थेमार्फत. 3 नंबर आपला उत्तराचा पर्याय. विद्युत प्रवाहाच्या चुंबकीय परिणामांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या साधनात होतो? तर विद्युत विलेपन, इस्त्री, विद्युत बल्ब, विद्युत घंटा. तर याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो विद्युत घंटा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी
कोणता एक बल परिवर्तनीय नाही? खालीलपैकी कोणता एक बल परिवर्तनीय नाही? आणि इथं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असतं. तर बघा, नकारात्मक प्रश्न नसतोच, आणि असला तर त्याला अंडरलाईन केलेला असतं किंवा तो डार्क केलेला असतो. तर बघा, इथं नाही हा शब्द नकारात्मक आहे, याला अंडरलाईन केलेलं. हे न्यास परीक्षेचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. हे वैशिष्ट्य इथं लक्षात घ्या. पाण्यापासून वाफ तयार होणे, कोळशाचे ज्वलन, पाण्यामध्ये मीठ विरघळणे आणि मेणाचे वितळणे. तर आपलं उत्तराचा पर्याय कोळशाचे ज्वलन हे परिवर्तनीय नाही. वनस्पतीमध्ये श्वसन प्रक्रिया कधी होत असते? फक्त रात्रीच्या वेळी, फक्त दिवसात, सर्व वेळी प्रकाश संश्लेषण होत असते तेव्हा. तर मित्रांनो, सर्व वेळी कंटिन्यू चालू असतं. खालील आकृतीमध्ये अन्नसाखळी दर्शवली आहे. अन्नसाखळीमध्ये प्राथमिक भक्षक व द्वितीय भक्षक आहे. जे प्राणी व जीव खाल्ले जातात त्यांच्याकडून जे प्राणी त्यांना खातात त्यामध्ये बाण दर्शवलेला आहे, आणि ही अन्नसाखळी दाखवलेली आहे बघा मित्रांनो. तर आपल्याला काही वाक्य विचारले, कोणतं वाक्य सत्य आहे? प्राथमिक भक्षक वनस्पती खातात, प्राथमिक भक्षक प्राण्यांना खातात, घुबड प्राथमिक भक्षक आहे, गाजर हे प्राथमिक भक्षक आहे. तर प्राथमिक भक्षक वनस्पती खातात. पुढे जाऊ मित्रांनो. खाली दिलेल्या भारताच्या नकाशाचे तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षण करण्यासाठी व्हिडिओ थांबावा लागेल, तर मग पुढे जा. छायांकित भागामध्ये कोणते पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? हा जो छायांकित भाग दिसतो, हा तुम्हाला इथं जो ब्लॅक भाग दिसतो, यामध्ये कोणतं पीक जास्त प्रमाणात घेतलं जातं? मका, गहू. तर मित्रांनो, इथं भात जास्त घेतला जातो या संपूर्ण प्रदेशामध्ये. तुम्ही वर्गात असताना भूकंप झाला, अशा वेळी स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही कोणती कृती त्वरित कराल? इतरांना मदतीला बोलावणे, शिक्षकांच्या सूचनांची वाट पाहणे, जिथे असाल तिथे खाली बसणे, डोक्याचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर आच्छादन घेणे. तर इथं एकही पर्याय बरोबर वाटत नाही असं वाटतं, परंतु मित्रांनो प्रत्यक्षामध्ये इथे आपल्याला हा जो पर्याय आहे 4 नंबरचा, तो पर्याय आपल्या उत्तरासाठी योग्य आहे. त्यानंतर बघा, इंग्रज राजवटीत भारतातील हस्तव्यवसाय उद्योगास घसरण होण्यास खालीलपैकी कोणते कारण होते? ब्रिटनमधून आयात केला करमुक्त व स्वस्त मशीनद्वारे भारतात माल बनविला जात असे. युरोपमध्ये भारतीय माल आयात करण्यात जास्त कर लावला जात असे. भारतातील कच्चा माल ब्रिटनमध्ये निर्यात करण्याचे ब्रिटिशांचे धोरण, की भारतीय लोकशाहीवर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव? तर याचं कारण आहे मित्रांनो, ब्रिटनमधून आयात केलेला करमुक्त व स्वस्त मशीनद्वारे भारतात माल बनविला जात असे. खालील दिलेल्या आकृतीमध्ये 10° व उत्तर व 10° दक्षिण या अक्षांश दरम्यान कोणता हवामान विभाग दर्शवलेला आहे? ध्रुवीय, विषुववृत्तीय, समशीतोष्ण की मोसमी? तर विषुववृत्तीय मित्रांनो. इंग्रजी राजवटीमध्ये भारतात कोणता पर्याय सामाजिक सुधारणेशी संबंधित आहे? मतदाराचे वय 21 वरून 18 कमी करणे, टपाल व्यवस्थेची सुरुवात, रेल्वेची स्थापना, की सती प्रथेचे उच्चाटन? 4 नंबर, सती प्रथेचे उच्चाटन. खाली दिलेल्या मातीच्या थरांत आकृतीचे निरीक्षण करा आणि पिकांच्या लागवडीसाठी मातीचा सर्वोत्तम थर कोणता आहे असं म्हटलेलं आहे. तर सर्वोत्तम थर ए आहे मित्रांनो मातीचा, हा सगळ्यात वरचा थर. खाली पिकासाठी तो योग्य नसतो. खाली दिलेल्या नदीच्या आकृतीचे निरीक्षण करा. ही नदी दिलेली, हिचे निरीक्षण करायचं आणि आकृतीमधील प्रश्नचिन्हाने दर्शवलेला भाग कोणता? हा जो बाजूचा भाग आहे. नालाकृती, सरोवर, त्रिभुज प्रदेश, धबधबा की वळण? तर ते वळण आहे मित्रांनो. त्यानंतर खालीलपैकी कोणते कारण भारतीय सैनिकांना 1857चा उठाव करण्यास कारणीभूत ठरले? गाई व डुकराची चरबी असल्याचा संशय असलेल्या कारतुसांचा वापर सुरुवात, ब्रिटिश सैनिक व वरिष्ठांच्या तुलनेत भारतीय सैनिकांना मिळणारी अयोग्य वागणूक, ब्रिटिश वरिष्ठांकडून भारतीय सैनिकांना त्यांच्या धार्मिक बाबीवरून रोज मिळणारी अपमानास्पद वागणूक, भारतीय सैनिकांना आपण ब्रिटिश सैनिकांपेक्षा संख्येने कितीतरी अधिक आहोत अशी झालेली जाणीव. आणि याचं कारण आहे मित्रांनो, गाई व डुकराची चरबी असलेला संशय असलेल्या कारतुसांचा वापर सुरुवात. रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर एका 10 वर्षाचा मुलगा काम करत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या कोणत्या मूलभूत हक्काचे उल्लंघन या परिस्थितीमध्ये झालेले आहे? तर शिक्षणाचा हक्क. 10 वर्षाच्या लेकराचा शिक्षणाचा हक्क आहे, तो त्याचा हिरावून घेतला असा त्याचा अर्थ होतो. खालील पर्यायापैकी कोणती संस्था कायदे निर्मिती करण्याचे काम करते? फक्त लोकसभा, फक्त राज्यसभा, संसद की सर्वोच्च न्यायालय? तर संसद कायदे निर्मिती करते मित्रांनो. भारतामध्ये स्थानिक शासनाकडून स्वच्छता का पुरवली जाते? भारतीय संविधानामध्ये असलेल्या जगण्याचा हक्क तो भाग आहे. स्थानिक शासनाला दुसरे कोणते काम नाही. भारतीय कायदा खाजगी क्षेत्राला हे काम करण्यास परवानगी देत नाही. लोकांना ही कृती स्वतःला करता येत नाही. तर मित्रांनो, नंबर 1, संविधानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला दिलेला आहे.
खालीलपैकी कोणती सार्वजनिक सुविधा फक्त शासनाकडून पुरवली जाते? रेल्वे, शिक्षण, बस सुविधा की अन्नधान्य? रेल्वे फक्त शासनाकडून पुरवली जाते. मित्रांनो, समजा तुमच्या जिल्ह्यातील लोकांना एक नवीन शाळा भागात हवी आहे, परवानगी देण्यासाठी सक्षम प्राधिकारी कोण? आपल्या जिल्ह्यात जर शाळा चालू करायची तर कोण परवानगी देईल? उच्च न्यायालय, फक्त केंद्र शासन, फक्त राज्य शासन व केंद्र शासन दोन्ही? तर मित्रांनो, राज्य शासन व केंद्र शासन दोन्ही. खाली दिलेला नकाशा अकबर व औरंगजेबच्या शासन काळातील अशी स्थळे दर्शवतो ज्याची मुघल सत्तेचा काही भाग व्यापला होता. नकाशाचे निरीक्षण करावं, त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चित्तोड व अंबर सध्या कोणत्या भारतीय राज्यांमध्ये स्थिर आहे? गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश की राजस्थान? तर राजस्थानमध्ये मित्रांनो हे प्रदेश. समजा तुमच्या वर्गासाठी तुम्हाला 2000 पेन खरेदी करण्याची इच्छा आहे, खालीलपैकी कोणत्या दुकानांमध्ये जाण्यास तुम्ही प्राधान्य द्याल? 2000 पेन घ्यायचेत आपल्याला. तर घाऊक स्टेशनरी दुकान, आठवडे बाजारातील दुकान, किरकोळ स्टेशनरी दुकान की रस्त्यावरील दुकान? तर कुठे जाऊ मित्रांनो आपण एवढे मोठे 2000 पेन घ्यायला? तर घाऊक स्टेशनरी दुकानामध्ये, जे ठोक दरामध्ये, तिथे आपण बोलीभाषेत त्याला ठोक दरामध्ये म्हणतो बघा, तिथे जाऊ मित्रांनो. याच पद्धतीने मित्रांनो नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.